आमची इथं 5 एकर शेती असून मी त्याच्यात 1.5 एकरमध्ये डाळिंबाग लावलेला आहे. जमीन तसं पाहिलं तर हलकीच आहे. पाण्याची थोडी कमतरता पण असते. पण तरीसुद्धा आमच्याकडे ह्या क्षेत्रात 450 झाड आहे आणि 400 झाडामध्ये चांगल्या पद्धतीने माल हा निघत असतो. खऱ्या अर्थाने पाहिलं तर माझं पेस्टिसाईडचं दुकान पण आहे. पण मी ज्यावेळेस बीटी गोरे सरांना फॉलो करायला लागलो आणि त्यांनी जेव्हापासून हॅवेना न्यूट्रिमिक्स असेल, नेटल असेल, बायोॲम्प्ली असेल, कोसामॅक्स असेल, लान्स प्रो असेल, हे जे प्रोडक्ट आहेत त्यांचे खरोखर रिझल्ट आहेत. तुम्ही जर खाली कोरून जरी पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की पांढरी मुळी आजच्या कंडिशनला मोठ्या प्रमाणात खाली दिसते आहे. खऱ्या अर्थाने बीटी गोरे सर ज्या पद्धतीने सांगतात त्या नियोजनात जर फॉलो केलं तर नक्कीच आपल्या शेतकऱ्यांचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्याचमुळे आज आपल्याला या झाडांवर अशा क्लायमेटमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं फळ आपल्याला दिसत आहे. हॅवेना न्यूट्रिमिक्स वापरल्यामुळे खऱ्या अर्थाने जे सूक्ष्म अन्नद्रव्य होते, जे मायक्रोन्यूट्रन होते, ते झाडाला दिले जात नव्हते. बीटी गोरे सरांनी सांगितल्यानंतर ते झाडांना त्या हॅवेना न्यूट्रिमिक्समुळे त्या झाडांना लागणारे मायक्रोन्यूट्रनची पूर्तता होताना आपल्याला दिसत आहे. हॅवेना न्यूट्रिमिक्स एकदा जर तयार केलं तर ते वर्षभर पुरतं आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने ते 20-30 रुपये लिटर हे आपल्याला पडतं आणि एवढ्या कमी खर्चात आज कुठलेही मायक्रोन्यूट्रन बाजारात उपलब्ध नाही. हॅवेना न्यूट्रिमिक्स बरोबर आम्ही नेटल ही जमिनीतनं सोडत असतो आणि त्याच्यामुळे काय होतं की जमीन भुसभुशीत होते आणि खऱ्या अर्थाने आज अनेक वर्षापासून आपण फक्त रासायनिक खतांचाच मारा करत होतो आणि त्याच्यामुळे जमिनीची जी पोत आहे ती खराब होत होती. पण हॅवेना न्यूट्रिमिक्स वापरल्यानंतर जमीन भुसभुशीत होते आणि त्याच पद्धतीने तिथले जे जीवाणू आहेत ते सुरक्षित राहतात आणि भविष्य काळात आपली जमीन जिवंत राहील. याच्यामुळे ह्या हॅवेना न्यूट्रिमिक्स आपल्याला वापरले गेले पाहिजे. जर आत्ताचे क्लायमेट बघितलं तर ऑक्टोबरमध्ये ज्यावेळेस पाऊस झाला तर त्यावेळेस बऱ्याच आमच्या मित्र कंपनीच्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात ड्रॉपिंग झाली. याच्या आधीही मी हॅवेना वापरल्यामुळे आणि कंटिन्यू हॅवेना वापरल्यामुळे माझ्या झाडावर कमीत कमी 70, 80 ते 100ची सेटिंग आजही माझ्या झाडावर दिसत आहे आणि रोगराई ही कमी दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, पाहिलं तर अशा बिकट परिस्थितीत आज उत्पन्न काढणं मोठे जिकरीचे झाले. पण खऱ्या अर्थाने बीटी गोरे सरांच्या मार्गदर्शनात पाणी नियोजन असेल, खत व्यवस्थापन असेल, औषधांचं शेड्यूल असेल, ते जर आपण फॉलो केलं आणि त्याच पद्धतीने प्रणाम ॲग्रोचे जेवढेही प्रोडक्ट आहेत ते खरोखर एकदम सुंदर आहेत. त्याचा रिझल्ट 8 दिवसात मारल्यानंतर 8 दिवसात दिसत असतो. म्हणून प्रणाम ॲग्रोचे प्रत्येक प्रोडक्ट हे मी वापरतो, तुम्हीही वापरले पाहिजे.